जी काय आपण रेग्युलर पॉवर पोझिशन शिकलोय या पद्धतीने स्क्वीज करणं, ठीक आहे, मसल टेन्शन प्रॉपर यूज करणं, ठीक आहे. त्यानंतर काय करतोय आपण स्टेप घेतोय, कारण ग्लाइड तर घेत नाही आपण. ग्लाइडमध्ये तुम्हाला माहिती आहे की बॉडी स्क्वीज करून ही पोझिशन बनावं लागते, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इनबॅलन्स होणार आहे, बरोबर. तर आपण काय करतोय, पॉवर पोझिशनला आहे ना स्टेपमध्ये कन्वर्ट करून थ्रो करतोय. आता याच्यामध्ये काय आहे की काही लोकांना गोळा जड वाटणार आहे. तर गोळा जड वाटल्यामुळे काय होईल माहिती आहे का, की त्यांना जागेवरून उभं राहून फक्त टर्न घेऊन निघायला कॉन्फिडन्स नाही राहणार, कळत आहे. तर त्यांनी काय करू शकता माहिती आहे का, ते लोक तुम्ही डॅश मारू शकता पॉवर जनरेट करण्यासाठी. मग तुमचे डॅश कशा कशा प्रकारचे असतील. पहिली गोष्ट, एक तुम्ही नॉर्मल उभे तर तुम्ही अपोजिट पायावर वजन घ्यायचं आहे आणि पॉवर पोझिशन बनवताना डॅश मारून पोझिशन बनवायची, कळत आहे. एक हा करू शकता. त्यानंतर तुम्ही एक तर ह्या साईडला तोंड करून सेम ही पोझिशन बनवू शकता, डन. त्याच्यानंतर तुम्ही दोन्ही पाय जोडू शकता, एका पायावर थोडं कमी वजन ठेवायचं, ही पोझिशन बनवू शकता. पण टोटली सगळ्या तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करा, पण पॉवर पोझिशन सेम आली पाहिजे. आणि ज्यावेळेस पॉवर पोझिशन सेम येते त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही स्टेप घेणार आहे तर स्टेप नंतर पण तुमची सेम पोझिशन बनली पाहिजे. मग कमरेतून थ्रो, ठीक आहे, आणि मग हाताची स्ट्राईक आणि स्प्लिट या सगळ्या गोष्टी तुमच्या ॲड होतील, कळतंय. चला ट्राय करू.